काही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली, आंदोलनाविषयी चर्चा झाली, आरक्षणावरही चर्चा झाली। माझी आरक्षणाची मागणी आहे, त्यांच्या मनात काय आहे माहीत नाही। मला संघर्ष करावा लागला तरी मी संघर्ष करणार। त्यांनी शब्द दिला, ते कृषी मंत्री आहे, त्यांनी चांगलं काम शेतकऱ्यांविषयी केलं तर कौतुक करायला आणि अभिनंदन करायला काय हरकत आहे। आरक्षणावर ही चर्चा झालीये, कुणी चर्चा न आलं तरी माझा मराठा आरक्षणाचा दणका सुरू असतो। मराठा आणि ओबीसी एकच आहे, कुणी आलं तरी मराठ्यांच्या बाजूने बोलल्याशिवाय सोडत नाही। त्याचं काय हे माहीत नाही बाबा, पण आम्हाला त्यांच्यासारखी तयारी करायची गरज नाही। आमच्याकडे आयतं मतदान आहे, आम्ही रेडी आहोत। फडणवीस साहेबांना सांगा आम्ही रेडी आहोत, टाईट आहोत। हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे। यांनी सगळे लोक फोडायला लावले, यांनी संघटना फोडल्या ज्यांना मराठ्यांची गरज नाही, तेच आमदार बोलतायत। भाजपातले मराठा काही आमदार जातीविरुद्ध कधीच बोलणार नाही, पण वेळ आली की जे मराठा विरुद्ध बोलताय। सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का, चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषयी होत आहेत असं, म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय का? एकंदरीत किती वेळ चर्चा झाली पाटील? मी होतच होती आणि ते आले, वाजलेले किती वाजता नाही सांगते, 3 वाजले असते अंदाजे, 2:45-3 वाजले असते। मग टेकलो, 21 मिनिटं चर्चा झाली, 20 मिनिटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो। ते आले म्हणले की लगेच आलो, कारण काय मी पुन्हा सांगतो, आंतरवाईत कोणी येऊ शकतो। पाटील, विधानसभेच्या तोंडावर सगळे राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे, कोण कुणासोबत जाईल, किती जागा राहतील, याच्यावर बराच गदारोळ सुरू झालेला आहे। परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार, त्यामुळे आपले पत्ते कुणीच खोलायला तयार नाही। काय त्याच्याकडे बघताय का? नवीन आघाडी होऊ शकते, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली, तर तुम्ही अजून तयारीत दिसत नाही का? तुम्हाला तयारी करायची गरज नाही? तुम्ही ते वेगळंच आणलं, युतीच वेगळी आहे। एकनाथ शिंदे हे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय। मला नाही त्यातला माहित, पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही, तुमची तयारी का? आमचं काय आहेच मतदान, हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत। यांनी कवा निवडणूक ठेवून द्या, यांनी उद्या म्हणून द्या सकाळी, आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे, पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे। आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे आणि पाडायचं ठरलं तर मग तर टेन्शनच नाही, मग तर कार्यक्रमच। पण आम्ही रेडीच आहेत। रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही। आमचं मराठा सगळा एकवडलेला आहे, एक 10-12% सोडून दिलेला आहे, ते होणारच नाही। त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही, आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही। गरीबाची जाण नाही त्यांना, गरीबाचे लेकर मोठे होत हे त्यांना वाटत नाही, त्यामुळे आमचे गरीब एक झाले। आम्ही ठरवलेलं आहे पक्क, ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहेत, फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे, आम्हाला काय लोड आहे, आम्हाला काय लोड आहे, उद्या आम्ही मागच सांगितलेलं आहे आपले कागदपत्र तयार ठेवा, निवडणूक फॉर्म भरायची, उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायाला जातील, जाऊ दे गेले पैसे वायाला जातील, कागदपत्र काढले जाऊ द्या वाया, पण रेडी राहा। काय मला असं म्हणायला नको वचकून निवडणूक ठरली वा, आता कागदपत्र कवा काढून काय करू, आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायचा, ज्यांना त्यातून एक दिला जाईल, बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर। आम्ही रेडी आहेत, काही अडचण नाही। फडणवीस साहेबांना म्हणता येत आम्ही रेडी। प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीका अशी केली। पाटील, धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का, आणि आरक्षणावर काही चर्चा झाली? चर्चा झाली, सांगितलं ना त्याला जोडून तुम्ही 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला, मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र तिथे काही ठोस झालेलं नाही। 10 दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे, मला वाटतंय 10 दिवसात होईल, नाही तर मग तुम्हाला एक वेगळा विचार होईल। काय वाटतं मला, का होईल की आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे, मी एक वेगळ्या तत्वाचा आहे। शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना 6 महिने मुदत वाढ दिली, म्हणजे ओबीसीला। बघा मी थोडा बी खुनशी असतो, समजून घ्या, आता थोडा बी खुनशी असतो, मी लगता कुणबीला करा 6 महिने मुदत, ओबीसीला केली का नाही? सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की नाही व्हॅलिडिटीला? मी नाही वो जातीवादी, तुम्ही मला डाग नका लावू, मी नाही जातीवादी, मी सन्मान केला, अभिनंदन केलं शंभूराजे साहेबाचं, आभार मानले। तसं आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, मला काय कौतुक कशामुळे करायचं नाही, का करू नये? चुकल्यावर सोडायचं नाही, चांगलं काम केलं कौतुक बी केलं पाहिजे राव। ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले, पीक विम्याची राबवायला लागलेत, अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन मानायला काय जड चाललं का? काय त्यात वावगं नाही एवढं।
आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर, आणि त्याच्यावर चर्चा झालीच. आल्याच्या नंतर ते कुणी आलं तरी होती, तेच नाही. मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं. कुणी आलं की मग तिप्प असतं, त्याचं वेगळंच असतं, मग वेगळंच असतं. समोरचं येतं वेगळं सांगायला, मग इकुंडान का चालू होतं. आमचं ते ओबीसी आरक्षण काय झालं, मराठा कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. ते सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता, तो कमी स्थगित केलाय. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी का करत नाहीत, तिन्ही गॅजेट का लावत नाहीत. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, तुम्ही त्या समितीला का काम करत नाही? मग मुदतवाढ दिली, काम का करत नाही? मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या? प्रमाणपत्र द्यायला का थांबवले? काही काही अधिकारी असे आहेत, सोलापूरचे का कुठले येतं एक, आणि एक धाराशिवचे येतं पवार नावाचं कुणीतरी बहुतेक अधिकारी, तर ते व्हॅलिडिटी 4-4, 6-6 महिने झाले तरी देत नाहीत. म्हणजे ह्या तक्रारी आहेत. मग फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना, की हे का रोखलंय? गोरगरिबांच्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून आधी फॉर्म भरलेले, त्यांना का रद्द करायला लागले? हे माझं डेली समाजाचं काम चालू असतं. कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही. आणि माझ्या मराठ्याला पटलेलं कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही, मी समाजाचाच राहतो. सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का? गरिबांची लाट आहे, गरिबांची लाट आहे. काय या गरिबांचं म्हणणं आहे नेमकं, त्यांना परिवर्तन कशासाठी हवं? ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्याने बघतो. त्याचा मुलगा लागला, मुलगी लागली, कुणी नोकरीला लागलं, कुणी ऍडमिशनला लागलं, काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले. अनेक फायदे झाले. ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं, याने ऐकलं, मी गेलं वाटतं मला आपलं हे निघाल, त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल. म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघा, त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला, पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने नाही बोलायला लागला. आपली जात, आपले लेकरं मोठी होतील, आपलं कुळ मोठं झालं पाहिजे. आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे, तिचा पाया भक्कम झाला पाहिजे, हे माझ्या मराठीने मनामनात कोरलं. त्यामुळं गोंगडी बैठकीला मराठी येतात, घरी बसत नाहीत. कारण प्रत्येकाला असे आहे एवढी संधी आता आरक्षण घेण्याची. राजकीय नेते कोण बोलाव, आपलं लेकरू मोठं होणारे ती संधी चालली. हे नेते संधी 5 वर्षाला आहे, याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं, ते प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं. आणि ती गोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाहीये. तिथं 15 जण असले तरी ती सभा होती, बैठक होती. ती घोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्यालय असं काही नाही. 100 असले तरी बैठक सुरू, 1 लाख असले तरी ती बैठक सुरू. घोंगडी बैठक. आम्ही चर्चा करतोय आरक्षणावर, पण मराठ्यांचं मनातून काळजातलं मन सांगतो मी तुम्हाला, सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे. त्याच्या लक्षात आलं, शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले, त्याला अमुक फायदे झाले, आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच कल्याण होईल. म्हणून नेता 70 वर्षापासून मोठा करतोय, आपले लेकरं जात मोठी करू आज लढणार आहे. माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. हे संपला की मी लढणार आहे. किती येते हे मोजत नसते आंदोलनात कधीच मोजायची नसते संख्या. आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं. ऑटोमॅटिक माया फुटती, लोक उभा राहतात, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत. आपण गेलं पाहिजे, लोकांना मनाने वाटतं. आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही, कधी केला नाही, वरच्या केला नाही. फक्त नेते सोडित नाही, त्यांचे सोडित नाही, आमचे सोडित नाही, कोणी सोडत नाही. धन्यवाद. ओके.